नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। या 5 मिनिटांमध्ये 90 दिवसात 90 मार्क कसे मिळवावे याबद्दलची सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सरते शेवटी कोणत्या महिन्यात महा-टी-ई-टी एक्झाम होणार आहे आणि तयारी कशी करावी हे सुद्धा मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन मिळून जाईल आणि अपडेट सुद्धा मिळून जातील। पहा मित्रांनो, लक्षात घ्या, साधारण आपली परीक्षा वर्षामध्ये 2दा होणार आहे। एका वर्षात 2 वेळा परीक्षा होणार आहे हे सर्वांनाच माहित आहे, पण प्लॅनिंग आणि कुठून सुरुवात करावी हे प्रत्येकाला जड जाते। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पेपरचा अभ्यास केला, 23 नोव्हेंबरला पेपर झाला, 23 नोव्हेंबरला पेपर झाला। पेपर 1 हा यावेळेचा सोपा होता, त्याच तुलनेत 2 पेपर सुद्धा सोपा होता। आता विद्यार्थी मित्रांनो, आता प्लॅनिंग इथून पुढे किती दिवसामध्ये पेपर होईल याबद्दल जर तुमच्या मनामध्ये शंका असेल तर आपल्याकडे जास्तीत जास्त बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 4 महिन्याचा कालावधी आहे। 90 दिवसामध्ये आपल्याला 90 मार्क मिळवायचे, डोक्यात ठेवायचे। सुट्ट्याचा कालावधी सोडला किंवा आपण जर अभ्यास केला नाही, या 4 महिन्यामध्ये 90 दिवस तर आपल्याकडे आहेत आणि त्या 90 दिवसामध्ये या 5 विषयाचा अभ्यास करायचे, पेपर 2च्या 4 विषयाचा अभ्यास करायचे। लक्षात घ्या, हे 5 विषय म्हणजे मराठी आणि शक्यतो हिंदीच्या नोट्स नाहीत विद्यार्थी मित्रांनो मार्केटमध्ये। इंग्रजी विषयाचा अभ्यास ठेवा, सीडीपी, त्यानंतर मॅथ आणि ईव्हीएस हे पहिला पेपर आहे। या पहिल्या पेपरचा अभ्यासात गॅप आहे, नोकरी करून अभ्यास होत नाही। बघा, लक्षात घ्या, आपल्याला 2 लँग्वेज आहेत, या 2 लँग्वेज मध्ये 60 मार्काला क्वेश्चन आहेत मित्रांनो। किती? 60 क्वेश्चन आहेत। या 60 क्वेश्चनचा जर विचार केला, एकदम मराठीमध्ये ठरलेला पॅटर्न आहे। संधीवर प्रश्न विचारतात, एखादी म्हण विचारली जाते, एखादा उत्तरा दिला जातो, प्रयोगाचे प्रश्न विचारले जातात। यांचा विचार करा। इंग्रजी आणि मराठीमध्ये जर विचार केला, समतुल्य प्रश्न विचारले जातात। फॉर एक्झाम्पल, इकडे जर वाक्याचे प्रकार विचारला असेल तर इकडे सुद्धा वाक्याचे प्रकार विचारतात, इकडे अलंकार विचारले, इकडे सुद्धा एखादा अलंकार विचारतात। इथे ठरलेलं आहे आणि जवळपास 20 क्वेश्चन हे तुमचे कशावर अवलंबून असतात? व्याकरण आणि संदर्भावर अवलंबून असतात आणि 10 क्वेश्चन हे उत्तरावर किंवा म्हणीवर अवलंबून असतात, म्हण, अरेंजमेंट वगैरे। अशा पद्धतीने याचं नियोजन तुम्हाला करणं आवश्यक आहे। या 60 पैकी तुमच्या डोक्यामध्ये राहिलं पाहिजे 40 मार्क मला कोणत्याही पद्धतीने पडले पाहिजे। आता सर्वात सुंदर पेपर 1 ला व 2 ला आणि कमी सिलेबस असणारा सीडीपी विषय लक्षात घ्या। या सीडीपी मध्ये 30 प्रश्न असतात, डिसिजन मेकिंगवर जवळपास 20 प्रश्न असतात आणि उपपत्त्यावर 5 प्रश्न व इतर घटकावर 5 प्रश्न, असे एकूण 30 प्रश्न विचारले जातात। याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही करून 25+ मार्क मिळवण्याची संधी आहे। आता मॅथ सारखा विषय आहे, 30 प्रश्न असतात, 20 मार्क मिळवा, 10 मार्क जाऊ द्या ना। आता ईव्हीएस मध्ये 30 प्रश्न आहेत, याच्यामध्ये जवळपास 10 तर मार्क मिळवण्याची अपेक्षा असावी, जेणेकरून तुमचे सर्व टोटल जर केली, हे 40 हे 45 विचारात घेतलं, हे 40 85 झालं, 95 मार्कापर्यंत तुम्हाला पेपर 1 मध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। आता लँग्वेज जर आपण या निवडले, आता काही लोक पेपर 1 व 2ही देतात, याच्यामध्ये बदलते काय हो? या ठिकाणी मॅथ सायन्स वाल्याला मॅथ सायन्स येतं आणि सोशल सायन्स वाल्याला सोशल सायन्स येतं, सोशल सायन्स वाल्यांना सोशल सायन्स येतं। यांना हे 60 प्रश्न आणि इथं 30 60 प्रश्न। आता या 60 प्रश्नापैकी आपण मॅथ आणि ईव्हीएस मध्ये किती प्रश्नांची तयारी करतोय? बरोबर, मॅथ आणि ईव्हीएस मध्ये 30 प्रश्नांची तयारी करतोय म्हटल्यानंतर इथे सुद्धा 30 ते 35 प्रश्नांचा आपल्याला अभ्यास करायचा। लक्षात घ्या, मॅथ मध्ये तर पॅटर्न ठरलेला आहे, मी मॅथ शिकवतो, तुम्हाला पण माहित आहे। अनेक व्हिडिओ आपले युट्यूब चॅनलवर सुद्धा आहेत, ते पाहून जर तुम्हाला बरं वाटलं मित्रांनो, बेसिक लेवलचे मॅथचे, बेसिक लेवलचे सायन्सचे, साधारणपणे बेसिक लेवलचे क्वेश्चन जर विचारात घेतलं तर 15 ते 20 क्वेश्चन असतात, 15 ते 20 क्वेश्चन। मॅथ असू द्या, सायन्स असू द्या, दोन्ही 15 20 क्वेश्चन असतात। म्हणजे आपल्याला बेसिक लेवलचाच अभ्यास स्ट्रॉंग असला तरी
आपल्याला हे टीईटी सारखी पेपर आपल्याला क्रॅक करता येतो, लक्षात ठेवा. जर आपलं बेसिक नाही आणि ऍडव्हान्सच थोडंफार येते तर पेपर क्रॅक होत नाही. बेसिक लेवलच, बेसिक एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं आवश्यक आहे. आता सोशल सायन्स वाल्यांना आपण काय केलंय, जर तुम्हाला स्पेशली नोट्सच हवे आहेत, घरपोच उपलब्ध आहेत, सोशल सायन्सला 12,000 प्रश्नांचा संग्रह बनवलाय. इयत्ता 4थी पासून ते 10वी पर्यंत, 12वी पर्यंत म्हणता येईल, इयत्ता 4थी पासून ते 12वी पर्यंत जेवढे काही इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, इकॉनॉमी, माहितीचा अधिकार या सर्व घटकाचा एकत्रित 12,000 वन लाईनर स्वरूपातल्या नोट्स तयार केलेले आहेत, जेणेकरून पाठ्यपुस्तकातले प्रश्न जर तुम्हाला विचारले गेले तर जशाला तशी आपल्याला ते सोडवता आले पाहिजे, यासाठी पाठ्यक्रमाच्या माध्यमातून ते तयार केलेले आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सद्यस्थितीमध्ये अभ्यासासाठी वेळ कसा द्यावा ते सांगतो. या विषयाकडे दुर्लक्ष करू नका. मराठी, इंग्रजी, सीडीपी म्हणजे बालमानसशास्त्र, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, मॅथ वाल्यांनी मॅथ करायचंय आणि सोशल सायन्स वाल्यांनी सुद्धा मॅथ करायचे, कारण आपल्याला पात्रता परीक्षा पास व्हायची नाही, TAIT परीक्षा सुद्धा पास करायची, हे डोक्यामध्ये ठेवा. कारण TAITचा जर विचार केला, मॅथ आणि रिझनिंग हे 110 गुणाला आहे, 110 गुणाला. फक्त रिझनिंग 80 गुणाला आणि मॅथ 30 गुणाला. असं जर पॅटर्न ठेवला तर 110 मार्क आपल्याला इथेच कव्हर करायचे. मग बाकीचे विषय कल, आवड, समायोजन असू द्या, मराठी असू द्या, इंग्रजी असू द्या, GK असू द्या, म्हणजे 90 मार्काला हे सगळं टोटल आहे. ज्याचं मॅथ रिझनिंग पक्का आहे, आतापासून थोडं थोडं करत राहिलात तर मॅथ रिझनिंग मध्ये तुम्हाला जर समजा 100+ मार्क मिळवता आले, लक्षात घ्या, TIT ला सुद्धा मी सांगतो 100+ मार्क या मॅथ रिझनिंग मध्ये मिळाले आणि मराठी सारख्या विषयात, इंग्रजी सारख्या विषयात किंवा कल, आवड, समायोजनामध्ये 30-35 मार्क तर आरामशीर मिळवता आले पाहिजे. म्हणजे आपलं मेरिट काय 135 पर्यंत गेलात तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये शिक्षक होऊ शकता. त्यामुळे हे डोक्यात कायम ठेवायचे की आगामी काळामध्ये मला शिक्षक व्हायचे. ही पात्रता परीक्षा, ही चांगली परीक्षा आहे, ही तर मला पास करायचीच आहे. ठीक आहे, त्यासाठी आपण काय केलेलं आहे, लाईव्ह क्लास, तसेच त्यासोबत आपण ज्या विद्यार्थ्यांना शक्य होत नाही लाईव्हच रेकॉर्ड, तसेच विद्यार्थी मित्रांनो नोट्स, क्वेश्चन पेपर आणि सर्व विषयाचे डिटेल मध्ये मार्गदर्शन उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचे. सर, आम्ही ऍड आल्यानंतरच पुस्तकाच्या मागे लागतो. व्हॉट्सअप केलं तरी चालेल, TET किंवा TIT काय व्हॉट्सअप केलं तरी चालेल. ऍड आल्यानंतर पुस्तकाच्या मागे लागतो. आतापर्यंत 5-6 परीक्षा दिलोय, पण आगामी काळामध्ये आम्हाला पास व्हायचंच. अशाच विद्यार्थ्यांनी पुंडे मास्तरचा क्लास जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला आमच्याकडून दर्जेदार मार्गदर्शन प्लस विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत पास होण्याची 100% हमी दिली जाईल. पण मला पण फोन करतात, सर मी काहीही करायला सांगा म्हणजे अभ्यासामध्ये ते मी कंप्लीट करेल, हमी असेल का? 100% असणार. सर मी काहीच करणार नाही, तुमचा फक्त क्लास लावणार आहे आणि हमी असेल का? अजिबात असणार नाही. तर मी तुम्हाला जे मार्गदर्शन करतो, जे टॉपिक सांगतो, ज्या टॉपिक मधल्या क्लुप्त्या सांगतो, त्याच्या माध्यमातून तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची आहे, एवढं डोक्यात ठेवा. माझा सर्वात जास्त मार्क असणारा TIT ला 165 मार्क घेतलेत आणि मागच्या TET मध्ये 127 मार्कापर्यंत माझा विद्यार्थी पोहोचलेला आहे TET एक्झाम मध्ये. आणि त्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे जवळपास 4-5 महिने अगोदरपासून गायडन्स घेत होता. आता TET एक्झाम साधारण एप्रिल-मे या 2 महिन्यातील कोणत्याही दिवशी TET एक्झाम होणार आहे, हे डोक्याला सांगून ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, TET एक्झाम ही वर्षामध्ये 2दा होणार आहे. त्याचं कारण सुद्धा 1 सप्टेंबर 2027 पर्यंत जे की शिक्षक लोक आहेत यांना TET एक्झाम क्रॅक करा असं सांगितलेलं आहे. आणि बेसिक लेवल यावेळेसचा पेपर तुलनेने मागच्या पेपरपेक्षा सुद्धा सोपा होता. काही लोक अडकले कमी अभ्यास असल्यामुळे आणि काही लोक अभ्यास करून ही परीक्षा क्रॅक सुद्धा केलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या आणि अतिशय विश्वासू असणाऱ्या ग्रो अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.